मी मुंबई सोडून चालली आहे खरी, पण मी मणी सरांना आणि वॉर्डन मॅडमला काहीच नाही सांगितलं. त्यांना खूप टेन्शन आलं असणार, मला शोधत असणार सगळीकडे. सरपोतदार साहेब आणि सुजित सर त्यांना त्रास देत असणार. काय करू मी? फोन करू का? फोन करते. यार, माझा मोबाईल पण स्विच ऑफ झालाय. आता काय करू? मी आले हा बाळा लवकरच. ओ दादा, जरा आला. तुमचा मोबाईल मिळेल का? एक कॉल करायचा होता. हा घ्या ना. मणी सर, प्लीज फोन उचला. अंबाबाई नमोस्तुते, करवीर निवासिनी महाशक्ती नमोस्तुते. मणी ऐक ना, मणी रस्त्यावर बघ दगड आहेत, काचा पडले, तू मणी तुझ्या पायाला लागेल. करवीर निवासिनी. मणी कशासाठी करतो हे सगळं? होईल ना सगळं नीट. अंबाबाई नमोस्तुते. देवी आईवर विश्वास ठेव मणी. महालक्ष्मी नमोस्तुते. मणी दगड आहेत खाली. अरे मणी सर, फोन उचला. मणी तुझ्या पायाला जखम होणार. मणी त्रास होतोय ना. महाशक्ती नमोस्तुते. मणी मणी विश्वास ठेव, देवी आईवर सगळं नीट होईल. महालक्ष्मी नमोस्तुते. मणी ऐकत का नाही आहेस तू माझं? मणी सर, अहो फोन उचला. थँक्यू हा, त्यांनी नाही उचलला फोन, पण थँक्यू हा. माझं बाळ उठलं, माझं बाळ उठलं. रडू नाही, रडू नाही. शांत शांत, रडू नाही हा बाळा. अरे ही तर तीच मुलगी आहे जिला खासदार सरपोतदार शोधताय. त्यांना खबर द्यायलाच पाहिजे. नक्कीच बक्षीस मिळेल. हा हॅलो साहेब. साहेब, तुम्ही ज्या मुलीला बाळ शोधताय ना, हो साहेब, ते इथेच आहे देवळात. हो, जे आपलं आदर्शनगरमध्ये देऊळ आहे ना, तिकडेच आहे. हो साहेब, हो कन्फर्म साहेब. साहेब, मला बक्षीस मिळेल ना? अरे बक्षीस काय, पैशांनी आंघोळ घालेन मी तुला. नाही, काम कर तू, तू आमच्या बंगल्यावर आहे. नाही, त्याच्या आधी मला स्वानंदी आणि बाळाला आमच्या ताब्यात घेऊ दे. त्यानंतर मी स्वतः तुला या नंबरवर फोन करतो. आमच्या बंगल्यावर ये आणि बक्षीस घेऊन जा. हो चालेल साहेब. रडू नाही हा. त्या अर्जुनासारखा तू पण शूर आहेस ना. मग शूर मुलं रडतात का? रडायचं नाही हा, रडायचं नाही.
स्वानंदी स्वतःला खूप शहाणी समजते. तुला काय वाटलं सरपोतदारांच्या घरातनं माझ्या मुलाला घेऊन तू पळून जाशील आणि आम्ही हातावर हात ठेवून बसून राहू? सरपोतदार आहोत आम्ही. शत्रूला आकाश पाताळ एक करून शोधून काढतो. अर्जुन अर्जुन सुजित काय झालं? स्वानंदीचा पत्ता लागला? हा बोल ना. मॉम, स्वानंदी आणि अर्जुन सापडले. काय कुठे? अर्जुन तिच्याकडे आहे? हो हो, अर्जुन तिच्या सोबतच आहे. एका माणसाचा फोन आला होता मला. आदर्श नगर मध्ये एक देऊ आहे, तिथे त्याने त्या दोघांना बघितलं. चल ना मी पण येते तुझ्या. मॉम 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 ऐक, तू नको येऊस. मी स्वानंदीला पकडू की तुला सांभाळू? ऐक ना, मी जातो, घेऊन येतो अर्जुनला. हा आलोच मी. अर्जुन सापडला? मला त्याला बघितल्याशिवाय चैन नाही पडणार. अहो अहो या लवकर खाली. कुठे राहिलात? अहो हॅलो, काय झालं? माझ्या नावानं तुम्ही एवढे ओरडताय? हो ऐका ना, आत्ता एका माणसाचा फोन आलेला. तो म्हणाला की आदर्श नगरला कुठच्या तरी देवळात अर्जुन आणि स्वानंदी सापडले. हो चला ना आपण पण जाऊया. हा मला अर्जुनला बघितल्याशिवाय चैन नाही पडणार. चला ना. हो हो जाऊया आपण. मला इथे थांबून चालणार नाही. मला लवकरात लवकर मुंबई सोडून इकडनं निघायला हवं.